की मी सुद्धा प्राध्यापक म्हणून राहिलेलो आहे आणि मलाही बऱ्याच असं वाटतं की आपल्या मुंबई विद्यापीठ खूप जुनं विद्यापीठ आहे, त्याचं खूप मोठं नाव झालं पाहिजे. पण ते तसं काय होत नाही. जगाच्या यादीमध्ये काय मुंबई विद्यापीठ येत नाही, टॉप 100 नाही, टॉप 10 पण नाही. या संदर्भात मग अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या. मग या तक्रारींची ज्यावेळी शहानिशा झाली तर समिती बसवली गेली. त्या समितीनं असा अहवाल दिला. मी सुद्धा या संदर्भामध्ये 24 जानेवारीला पत्र दिलेले आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना. आपल्याला पण मेलवरून आला असेल, कुलगुरूंना वगैरे सगळ्यांना दिलेलं आहे ते. उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना पण दिलेलं आहे. तर मुंबई विद्यापीठामध्ये जे 23 अधिकारी आहेत, म्हणजे कुठल्या दर्जाचे, उपसचिव, उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव, असे मोठमोठ्या पदांवरचे 23 पैकी 20 अधिकारी बोगस आहेत. 20 पदाधिकारी बोगस आहेत. विद्यापीठाच्या तिजोरीतून त्यांचा पगार जातोय. बरं, त्यांचं आउटपुट काय? तर त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला राष्ट्राची संधी मिळाली पाहिजे. आपण विद्यार्थ्यांना घडण्याची पण संधी मिळाली पाहिजे ना. जर शासनाच्या तिजोरीतून, विद्यापीठाच्या तिजोरीतून पगार जातोय आणि ते बोगस येतं, त्यांना शिकवता येत नसेल, त्यांच्याकडे पदव्या नाहीत, ते अपात्र आहेत, अशा लोकांवर आपण कारवाई का करत नाही? तर हे जे अपात्र लोकांची यादी आहे, शासनाने दिलेली, बरं का, सहसंचालनाने मान्य केलेली ही अमान्य लोकांची यादी आहे. सरकारने मान्य केलेली अमान्य लोकांची यादी. सहाय्यक कुलसचिवपासून मी सुरू करतो तुम्हाला, बरं का सर. वैशाली कांबळे, संजना सावंत, नरेंद्र खलाने. आता हे नरेंद्र खलाने जे आहेत सहकुलसचिव, हे तर म्हणे प्रत्येक विद्यार्थ्याकडून पास करण्यासाठी 25,000 रुपये फी घेतात. फी म्हणण्यापेक्षा लाच घेतात, आपण असं म्हणतो. त्याला फी म्हणजे ते फीचा अपमान होईल म्हणणं. हां, मी आरोप करतोय म्हणजे काहीतरी बेस आहेच माझ्याकडे डेफिनेटली. नाहीतर त्यांनी कोर्टात माझ्या विरुद्ध अब्रुक्षाचा दावा दाखल करावा. त्याच्यानंतर 6 नंबरला आहेत निळकंठ तळवडेकर, उपकुलसचिव येतं. हिम्मत चौधरी, सहाय्यक कुलसचिव. अशोक घुले, सहाय्यक कुलसचिव. अखिल शेख, सहाय्यक कुलसचिव. जयदत्त जाधव, सहकुलसचिव. दत्तात्रय घुगे, उपकुलसचिव. आता ह्यांनी जे डॉक्टर डिग्र्या लावल्यात बऱ्याच लोकांनी, ते काही मला वाचायचे नाहीत, कारण यांच्या डिग्र्या बोगस आहेत असं शासनाचा अहवाल आहे. यांची म्हणजे पदभरती चुकीची आहे. डॉक्टर दत्तात्रय घुगे आहेत. मैनुद्दीन शौकत अली शेख आहेत, हे सहाय्यक उपकुलसचिव. असे सगळे आहेत. श्रीकृष्ण पराडे, दीपक वसावे, सुवर्णा महाडिक, संजय आंबाडे, लीलाधर बनसोडे, अशोक फर्डे, योगिनी घारे, विनोद पाटील, चेतन कमल्लू, रवींद्र साळवे, अभिनंदन बोरगावे, हे सगळे शासनाला अमान्य असलेले डिग्री होल्डर आहेत. म्हणजे ह्यांची डिग्री काय ते तपासायला लागेल आणि हे ज्या पदावर काम करतायत त्या पदाला ते पात्र नाहीत असा शासनाचा अहवाल आहे. आणि या संदर्भात मी आपल्याकडे सुद्धा पत्र आलं होतं, वरून आलं असेल मुख्यमंत्री कार्यालयातून 24 जानेवारीला. त्याच्यावर अजून काही कारवाई झालेली नाही. तर माझ्या आपल्या भेटीचा हेतू हाच आहे, विषय हाच आहे की या अपात्र 23 पैकी 20 अधिकारी, सहाय्यक कुलसचिव, उपसचिव हे बोगस असणं, हे विद्यापीठाला काळीमा फासणार आहे, विद्यापीठाची गुणवत्ता खाली आणणार आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य पण याच्यामध्ये धोक्यात आहे, विद्यापीठाची प्रतिष्ठा सुद्धा त्यात धोक्यात जाते. याच्यावर आपण 24 जानेवारीला पत्र आले सर. शासकीय सेवा हक्क कायद्यानुसार 7 दिवसात त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित असते, पण त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. तरी ती तातडीनं करावी असं मला वाटतं. हा आजच्या भेटीचा विषय आहे. तुम्ही त्याच्यावरती काय कारवाई करणार ते आम्हाला कॅमेऱ्यातच तुम्ही सांगा, म्हणजे जनतेला त्याच्याबद्दल निर्धास्त होत आहे. सांगतो, माहिती घेऊन सांगतो. ती माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. नाही, माहिती म्हणजे काय सर, तुम्ही रजिस्टर आहात, शासनाने सांगितले की हे 23 पैकी 20 अधिकारी बोगस आहेत. ठीक आहे, मग माहिती तुम्ही त्यांना सस्पेंड का करत नाही, बडतर्फ का करत नाही? आपल्या विद्यापीठाच्या तिजोरीतून तो पगार जातोय. त्याच्यामुळे हे विद्यापीठाचं नुकसान आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, देशाचं नुकसान आहे. तुमचं जे काय म्हणणं आहे ना ते मी त्याच्यावरती माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. नाही सर, माहिती तुम्ही शासनाचा अहवाल आहे, तुम्ही कारवाई का केली नाही एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्ही आता नवीन काय माहिती घेणार आहे? मी जी तुम्हाला नावं याची वाचून दाखवली ती शासनाच्या संचालनालयाने यादी दिली आहे की हे यांची पदं मान्य नाहीत, त्यांच्या डिग्र्या मान्य नाहीत, हे बोगस आहेत असं सरकारने मान्य केल्यानंतर तुम्ही परत अहवाल काय मागवायचा आहे? तुम्ही कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे ही माझी. तुमचं जे काय आहे त्या अनुषंगाने मी बघेन काय आहे ते डॉक्युमेंट्स काय कारवाई करताल असं मला सांगा. मी सांगतो तुम्हाला कळवतो. सेवा हक्क कायद्यानुसार सर 7 दिवसात कारवाई व्हायला पाहिजे. 24 जानेवारीचं पत्र आहे. आता मी तुम्हाला कधी भेटलोय? 10 मार्चला, म्हणजे जानेवारी. हे सेम मी मेल पाठवलेलं आहे, त्याची तारीख आहे ना. तुम्ही ती मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे ना साहेब? एक लक्षात घ्या, फिजिकली दिलं काय, मेलवरती दिलं काय, पत्र हे शासनाच्या ह्याच्यात रेकॉर्ड आलं की. ठीक आहे ना, कळवतो मला, माहिती घेऊन कळवतो. सर काय माहिती घेणार तुम्ही? मी कारवाईसाठी विचारतोय तुम्हाला. असं काय? ठीक आहे ना, ती जे काही कारवाई झाली असेल काय असेल ते कारवाई तुम्ही, माझं पत्र आल्यानंतर आतापर्यंत तुम्ही काय कारवाई केली हे मी विचारतोय. तुम्ही त्याची माहिती कशी काय घेताय? तुम्ही जे करायचं त्याची माहिती पाहिजे. म्हणण्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला कळवू काय कारवाई आम्ही केली, काय आहे त्याचे डॉक्युमेंट. सर कळवू नये, जे काय तुम्ही जे काय हे केलंय त्यानंतर काहीतरी आमच्याकडे काहीतरी कागदपत्र असेल. मी पुण्याहून जे काय आलो नाही साहेब, ते 24 जानेवारीला मी पत्र दिल्यानंतर आतापर्यंत टिल डेट नाव व्हॉट ऍक्शन यू हॅव टेकन हे विचारण्यासाठी मी आलोय. भविष्यात तुम्ही काय कारवाई करताल ते बघूच आपण,
पण आतापर्यंत आपण काय कारवाई केली हा माझ्या आजच्या भेटीचा उद्देश आहे. त्याच्यावर त्या अनुषंगानेच मी तुम्हाला उत्तर देईन माझं काय आता ह्याच्यावर आतापर्यंत काय झाले मला सांगा बरं. ते सांगतो ना तुम्हाला, मी माहिती घेऊन सांगतो ते. तुमची अजिबात माहिती नाही करता येते. ते आता तुम्ही जे दिलं त्याच्या अनुषंगाने बाकी काय डॉक्युमेंट आमच्याकडे आहे सगळं अभ्यास करून सांगावं लागेल ना. म्हणजे असं ते तुमचं म्हणणं झालं ना की बाबा हे सगळं शासनाचं असं ठरवलंय म्हणजे काहीतरी असं. आपल्या मुंबई विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री किंवा उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या मेलवरनं जर एखादा मेल फॉरवर्ड झाला पुढील कारवाईसाठी तुम्ही वाचत नाही का? विद्यापीठ वाचत नाही का? 24 जानेवारीच्या पत्रावरती आता सर अचानक तुम्ही आल्यानंतर मला त्याची माहिती घ्यावी लागेल. ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन. सर ऑलरेडी पत्र 24 जानेवारीचं आहे. मी किती दिवसात तुम्हाला परत अप्रोच करून मला सांगा. मी सांगतो तुम्हाला, मी माहिती घेऊन सांगतो. नाही तुम्ही एक बघा, शासनाची लिमिट आहे 7 दिवसाच्या आतमध्ये माहिती देणं ते बंधनकारक आहे. ऑलरेडी त्याला 2 महिने होऊन गेले. तरी मी तुम्हाला किती 4 दिवसांनी भेटू 5 दिवसांनी तुम्ही आज माझ्याकडे आला, मी तुम्हाला सांगतो माहिती. मला तुम्ही सांगा ना किती दिवसांनी परत भेटू. ते सांगतो. एक आठवडा. फाईल बघितल्यावर मी सांगतो. फाईल बघा ना तुम्ही सर. 1 दिवस घ्या 2 दिवस घ्या. मी आता तुम्हाला भेटलोय 7 दिवसाच्या आत मी तुम्हाला आवाज देणार त्याचा माहिती देणार. मी दर मंगळवारी मंत्रालयात येत असतो. पुढच्या मंगळवारी आपल्याला भेटू. सांगतो तुम्हाला माझं जरा कामच सुरू बोलून सांगतो. मी तुम्हाला कळवेन. तुम्ही आता मला पत्र दिलं नाही तुम्ही नाही कळवलं सर तर मंगळवारी मी परत येईल. ठीक आहे, मी पुन्हा येईल. चालेल. तुम्ही कळलं नाही तर मी पुन्हा येईल. चालेल. 7 दिवस तुम्ही त्याचा स्टडी करा आणि त्या पत्राची मला परत एक रिसिव्ह द्या किंवा मी तुम्हाला हे पत्र एक फोटो हे इन्व्हर्ट करून घ्या आणि मला त्याची झेरॉक्स द्या. ठीक आहे. हो हो मी पुढच्या ह्याला भेटतो. पुढच्या मंगळवारी मी येतो. मी दर मंगळवारी मंत्रालयात येत असतो. विषय अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. ठीक आहे.